आज शनी अमावास्या आहे आणि या निमित्ताने अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर येथे देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उन्हाचा तडाखा लक्षात घेता देवस्थानकडून येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। सकाळपासूनच भाविकांची गर्दी शनी शिंगणापूरमध्ये पाहायला मिळते। आज शनी अमावास्या आहे आणि त्या निमित्ताने शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळते। देवस्थानकडून या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोष, आज शनी अमावास्या आहे आणि त्या निमित्ताने शनी शिंगणापूरमध्ये आपण पाहतोय देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि आता सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। कशा प्रकारे देवस्थानकडून आता या भाविकांसाठी सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत? निश्चितच निलम, आपण पाहू शकतो की आज पहाटेपासूनच जे शनी क्षेत्र देवस्थान आहे या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मी तुम्हाला दाखवू शकतो की आज सकाळी पहाटे जशी आरतीला सुरुवात झाली तेव्हापासूनच शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राबरोबरच देशातून लाखो भाविक आज शनी शिंगणापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज विशेष म्हणजे या गर्दीच्या कारणास्तव आज जे चौथ्या लेवलचं दर्शन आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। कारण की आजची जी गर्दीची जी परिस्थिती पाहता त्या संदर्भात देवस्थानने हा निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहू शकतो की सकाळपासूनच जी आहे भाविकांची जी अलोट गर्दी आज शनी शिंगणापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि उन्हाची तीव्रता पाहतात त्यामुळे भाविकांनी देखील आज सकाळपासूनच दर्शनाला आज इथं रांगा लावलेल्या आहेत। त्याचबरोबर देवस्थान समितीच्या वतीने विविध भाविकांसाठी उपाययोजना केलेल्या पाहायला मिळतात। यामध्ये मेडिकल सेवा असेल, भक्तांसाठी पाण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर प्रसादाचा देखील या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज दिवसभर या ठिकाणी साधारणतः 8 ते 10 लाख भाविक दर्शन घेतील असा एक अंदाज देवस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। नीलम, धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।